नमस्कार. आज आपण आहोत नॅशनल हायवे या ठिकाणी. आपण आता या टोल प्लाझावर आहोत. आपण पाहू शकता की साधारणतः आज या ठिकाणी एक साखळी उपोषण चालू आहे. या टोल नाक्याचे जे काही कर्मचारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत, या साखळी पद्धतीने या ठिकाणी उपोषण करणं नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेतात. पूर्वी आपल्याला एक गोष्ट सांगा, ज्या प्रकारे 1900 शतकामध्ये मासवाद निर्माण झाला. मासवाद म्हणजे काय की वर्ग संघर्ष, एकडे जे कामगार वर्ग आणि इकडे भांडवलदार वर्ग, म्हणजे भांडवलदार वर्ग कशा प्रकारे कामगार वर्गाची पिळवणूक केली जाते, हा तिचे एक उत्तम उदाहरण आज या ठिकाणी आपल्या समोर आहे. तर आपण जाणून घ्या नेमकं काय झालंय. दादा, आपण किती वर्षापासून या ठिकाणी कामाला आहात? जवळजवळ आम्ही 15 वर्षापासून इथं काम करीत आहे सर. तर 15 वर्षापासून काम करीत असून आज जे ISTPL कंपनी, या कंपनीकडे हा कॉन्ट्रॅक्ट होता, तो कॉन्ट्रॅक्ट संपला. तो संपल्यानंतर आता राष्ट्रीय महामार्ग हे जे यांचे प्रिन्सिपल कॉन्ट्रॅक्टर होते, ते त्यांनी त्यांच्या हातात आता तो कॉन्ट्रॅक्ट घेतला. त्यांनी एक निविदा काढली. त्या निविदामध्ये एक रोड लिंक म्हणून कंपनी, जयपूरची ही कंपनी आली आहे. त्या कंपनीने 50% बिलो मध्ये हा कॉन्ट्रॅक्ट घेतला. त्या 50% बिलो कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेतल्या कारणास तो जो कॉन्ट्रॅक्टर म्हणत आहे, 80-85 जे कर्मचारी आम्ही 15 वर्षापासून इथं काम करीत आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरनुसार आता सध्याच्या या कॉन्ट्रॅक्टरने जे काम घेतलं हाती, त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये फक्त तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की 30 ते 35 आम्ही कर्मचारी ठेवू. तुमचं म्हणायचं असं आहे का तुम्हाला की ज्या प्रकारे त्या कॉन्ट्रॅक्टरने कमी पैशामध्ये त्या ठिकाणी जो टेंडर घेतला आणि तो त्याला फायदा मिळण्यासाठी तर तुम्हाला कपात करताय? बरोबर आहे सर. त्यांचा विषय असा आहे की आम्ही 50% बिलो मध्ये घेतलाय, तर आम्ही त्या आमच्या 50% बिलो मध्ये घेतलेला असल्या कारणानं NHI ने जो निविदा काढली होती, त्या 50% बिलो मध्ये आम्हाला कमीत कमी 10 लाख रुपये, 15 लाख रुपये अशा काही आम्हाला अमाऊंट तुमची सॅलरीची भेटते. त्यानुसार आम्ही फक्त 35 ते कर्मचारींना घेऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त नाही घेऊ शकत. या संबंधी तुम्ही स्थानिक जिल्हा प्रशासनाला किंवा आमदार, खासदार किंवा तुमचे जे प्रशासन असले या ठिकाणी स्थानिक, या ठिकाणचे टोल प्लाझा, तुम्ही संपर्क साधला का, निवेदन सादर केलेत का? सर, आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना, मॅडमांनाही निवेदन दिलं होतं, SP साहेबांनाही निवेदन दिलं, आमदार साहेबांनी, सगळीकडे आम्ही निवेदन वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. आजच्या 10 दिवसा अगोदर आम्ही निवेदन वगैरे सगळ्या गोष्टी केल्या होत्या की बुवा येत्या ज्या यांनी टेंडर काढणार आहे, ते टेंडर 16 तारखेला निघाला आणि त्याची डिक्लेरेशन 30 तारखेला होणार होती. तर ते 2 दिवसा अगोदर डिक्लेरेशन केलं त्यांनी. तात्काळ करायच्या अगोदर लेट डिक्लेरेशन केलं. ते 15 तारखेला हँडओव्हर टेकिंग होणार होती. त्या कारणास त्यांनी कुठं अजून हे कर्मचारी कुठं जावं नाही याच्यात कळा नाही, त्यांनी आम्हाला घुळून ठेवलं. त्या कारणास त्यांनी 2 दिवसा अगोदर ती निविदा काढली आणि कॉन्ट्रॅक्टर आला आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणते की आम्ही फक्त 30 ते 35 कर्मचारी घेणार. आमचं म्हणणं प्रशासनाला आणि राष्ट्रीय महामार्गांना हे म्हणणं आहे की सर, जे 15 वर्षापासून आज हे कर्मचारी काम करीत आहे, आम्ही आमच्या जीवनाचा गोल्डन पिरियड वरती, या पायरीवरती आम्ही तर चढलो. आमचा पुरा जीवनाचा जो मेन पाया होता, त्या पायापासून आम्ही इथं कामाला लागलो. आज 30 ते 40 वर्ष, 40 वर्षाची आमची वय झाली. आज आम्ही 30-35 कर्मचारी इथं राहतील आणि बाकीचे 40-50 कर्मचारी हे कुठं जातील? त्यांच्याकडनं कामं व्हायसारखी कोणतीही गोष्टी राहिली नाही. कोणाचा परिवाराचा खर्च, कोणाचा शाळेचा खर्च, कोणाचा EMI चालू आहे. सर, या सगळ्या घडामोडी या आम्ही कसं काय पार पडू, आम्हाला समजायला काही मार्ग नाही. आमच्यावर पोटमारी, उपाशीची वेळ आली. राष्ट्रीय महामार्गाने या गोष्टीवरती विचार नाही केला तर आम्हाला फाशी लावण्याची ही वेळ आली. साहेब, राजकीय मार्गाने आमच्या जर प्रश्नावर विचार केला नाही तर आम्हाला फाशी लावण्याची वेळ येईल. दादा, आपण या संदर्भात ज्या प्रकारे काही दिवसांपासून दळिंग नाका ज्या प्रकारे या ठिकाणी वाहनांचे ऍक्सिडेंट होत आहे किंवा ते बंद करून ठेवलं, या संदर्भात आपण काय सांगणार? याचं सर्व कारणीभूत काही NHI आहे. आज मला सांगा, जो रोडावर जर आज ते टोल नाका फाडताय किंवा आम्ही कर्मचारी काम करतोय, आज आमचे कर्मचारी जर कामावर असले असते किंवा कंपनीने गोष्टी दखल घेतली असती तर कोणाचा जीव गेला नसता, कोणती गाडी फेल झाली नसती, तर काही गोष्टी ट्रॉफिक झाली नसती. आज 2 दिवसा पहिले किंवा 1 दिवसा पहिले आज ट्रॉफिक लागले टोल नाक्याला, तर मागच्या हेडला अँब्युलन्स मध्ये पेशंट होतं. तर ते ट्रॉफिक एवढी जाम झाल्यामुळे मागं पेशंट, वाचणारं पेशंट मरून गेलं. का म्हणलं की आज आम्ही जर ड्युटीला राहिलो असतो, आम्ही आमच्या पराने ट्रॉफिक क्लिअर केलीच, पण आमच्याकडे ती पॉवर नव्हती. कारण की आज आम्हाला कंपनीने घेतलं नाही कामावर, कारण की आम्हाला समजलं नाही की कोण कॉन्ट्रॅक्टर आला आहे, कोण साहेब आला, आम्हाला माहितीच नाही आजपर्यंत. कारण की आज इथं फायर नाहीये, अँब्युलन्स नाहीये, पेट्रोलिंग गाडी नाही, याला सर्व कारस्थान कोण? महामार्गाचे लोक सर्व.
आपण पाहू शकता की एकीकडे ज्या प्रकारे नॅशनल हायवेला ज्या एखादी टोल नाकासाठी परमिशन दिली जाते यासाठी ते सर्वात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो की त्या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा ही असणं गरजेचं असतं. मात्र या ठिकाणी असा दुरुस्त आपलं लक्ष देत येत आहे की या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा ही बंद करण्यात फक्त आपल्या ठेकेदारांनी आपला खासगी फायदा करण्यासाठी या ठिकाणी सर्व सुविधा म्हणजे लोकांच्या प्राण देखील लावलेली आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना आज उपासमारीची वेळ आहे. आज यांच्या पाठीमागे हे लोकच नसून यांचं पूर्ण कुटुंब आहे. आज या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. तसेच येथील कर्मचाऱ्यांच्या शिक्षण असतील, घराचे हप्ते असतील, परिवाराचा आजारपणाचा खर्च असेल, अशा एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असेल. आता ह्या परिस्थितीमध्ये यांच्या जीवनाचा संघर्ष कमी होईल का व यांना प्रशासनाकडून न्याय मिळेल का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. सामान्याचा आवाज.